मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हजारो मुलं अशी आहेत, की त्यांच्या रिझल्टवर ते समाधानी नाही आहेत. एक गिल्ट फीलिंग आहे, की आपण नाही करू शकलो आपण. नाही चांगला परफॉर्मन्स देऊ शकलो. आपण करू शकलो असतो. मग मला बोर्डला चांगले मार्क हवे आहेत. त्यातली बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांचा ग्रुप क्लिअर आहे. ग्रुप क्लिअर आहे, तरी त्यांना इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यायची आहे. ओके. त्यातले काही तर अशी मुलं आहेत, की त्यांना माहिती आहे, की जुलैमध्ये इम्प्रूव्हमेंट एक्झाम आहे. त्यात काही इम्प्रूव्हमेंट होतच नाही. रिअॅलिटीमध्ये माझ्या अनुभवातून सांगतोय मी बाळांनो, बघता-बघता हे 2 महिने निघून जातात. आता माझं ऐका शांतपणे मी सांगतो, मग तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. म्हणजे तुमच्या मनात पण हाच विचार असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. मी एवढी मुलं बघितलीत लक्षात घ्या, की इम्प्रूव्हमेंट एक्झाम भरतात फॉर्म, पण काहीही चेंजेस होत नाहीत. अगदी आहे तसेच मार्क येतायत. मग कधी आपल्या पालकांच्या आणि माझ्या मनात पण प्रश्न आलाय, की ह्यांनी पेपर चेक केले की नाही केले? का तेवढेच मार्क दिले? हा एक पॉइंट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्प्रूव्हमेंट एक्झाम देताना तुम्हाला असं वाटेल, "अरे मला फिजिक्समध्ये कमी मार्क आहेत, मग मी फक्त फिजिक्सचा पेपर देतो आणि मी त्याचा चांगला अभ्यास करून पुढे येतो." नाही चालणार. मग सगळ्यांनी तेच उद्योग केला असता ना. मग बोर्ड पण चॅप्टर आहे. तुम्हाला इंग्लिशचा पेपर पण द्यावा लागणार आहे. आय-टीची पण एक्झाम द्यावं लागणार आहे. सीएस असेल तर सीएसचा अभ्यास करावा लागणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तुमचा जो सब्जेक्ट आहे ना, प्रत्येक विषयाचा पेपर द्यावा लागेल. ओके, पेपर देऊ की. अरे प्रॅक्टिकल ते सुद्धा करावं लागेल. ती एक्झाम सुद्धा रिपीट करावी लागेल. मग तुम्हाला वाटलं तेवढं इम्प्रूव्हमेंट एक्झाम सोपी नाहीये. मग लगेच लास्ट इयर माझ्याकडे एक मुलगा होता. लास्ट इयर मी त्याला एक्सप्लेन केलं होतं, की बाबा तो रिपीटर म्हणून माझ्याकडे आला होता. मी त्याला म्हटलं होतं, "नको बोर्डची एक्झाम देऊ. तुझा स्कोर ओके आहे. ग्रुप क्लिअर आहे." "नाही सर, चांगले मार्क पाहिजे." मी जूनमध्ये फेब्रुवारी महिन्यात एक्झाम देणार आहे. इम्प्रूव्हमेंट एक्झाम जुलैमध्ये नाही देणार मी. मुलांच्या बरोबर देणार, बाकीच्या मुलांच्या बरोबर. काय झालं यावर्षी मी तुम्हाला सांगतो, फिजिक्सचा पेपर नंतर त्याचा कॉल, की सर पेपर गेल्या वर्षीपेक्षाही अवघड गेलाय. खूप टेन्शन आलंय, काय करू? झाला प्रॉब्लेम. त्याचा सीईटीवर पण इफेक्ट व्हायला लागला. केलं त्याचं काउन्सिलिंग कसंही त्याला शांत करून सीईटीचा अभ्यास करून घेतला. पण हा प्रकार होतोय. मी तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाहीये. तुम्हाला करायचं आहे ना, करून. आता तुम्ही म्हणता मला तुमचा अनुभव आहे रे. मार्क कमी पडले इथेच तुम्ही चुका केल्यात हे लक्षात घ्या. हां, तुमची चूक सुधारायला आम्ही तुम्हाला चान्स देऊ की. पुन्हा म्हणतो ना, आम्ही अनुभव घेतले 9चे 9 दिवस. तसंच निर्णय घेतल्यानंतर महिना 2 महिने तुम्ही अभ्यास करता आणि परत खुश. सगळंच खुश होतं तुमच्या बाबतीत, की नकोय. तर मग तुम्हाला अडचणी मी सांगितल्यात. पुन्हा त्रास होतोय. ऑलरेडी आता ग्रुप क्लिअर नाहीच आहे. ग्रुप क्लिअर नाहीच आहे. पण 10वी ला 90-95% मार्क आहेत. हजारो मुलं आहेत अशी. हजारो मुलं आहेत. त्यांना ऑप्शन नाहीये. इम्प्रूव्हमेंट एक्झाम ही द्यावीच लागेल. ॲट एनी कॉस्ट इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यावी लागेल. हा प्रकार काय आहे जरा पालकांना एक्सप्लेन करतो बरं का, की समजा इम्प्रूव्हमेंट एक्झाम आता भरपूर वर्ष मला असं वाटतंय नाही म्हणलं तरी 10-15 वर्षापासून इम्प्रूव्हमेंट एक्झामची स्कीम सुरू आहे बरं का. त्याच्या अगोदर नव्हती. मग त्याच्या अगोदर इम्प्रूव्हमेंट एक्झाम नव्हती ना. प्रॉब्लेम काय होता माहितीये का, की चला 10वी तुम्हाला 95% मार्क आहेत आणि 12वी तुम्हाला 40% मार्क आहेत. ग्रुप क्लिअर नाहीये, पण तुम्ही सगळ्या विषयात कसं झालाय? पास झालाय. संपलं, फिनिश. आता तुम्हाला दरवाजे बंद. म्हणजे इंजिनिअरिंगला जायचंय, मेडिकलला जायचंय. नाही, ग्रुप कुठे क्लिअर आहे? मग त्यानंतर कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून चांगला निर्णय हा घेण्यात आला, की एक चान्स इम्प्रूव्हमेंट एक्झाम. एक नाही बहुतेक 2 का 3 चान्स असतात बरं का. पण एवढं कशाला घ्यायचे? म्हणजे ग्रुप क्लिअरच नाहीये ना, तर खरोखर मी आभार मानतो ज्यांनी हा निर्णय घेतलाय त्यांनी. अशी मुलं आहेत, की ज्यांच्याकडून चुकलंय, सगळं चुकलंय. मी सुद्धा अशा स्टुडंटमध्ये होतो. मला सुद्धा 11th मध्ये ना 41च होते. 12वीत मात्र शेवटचे 2 महिने योग्य डिसिजन, योग्य निर्णय घेतल्यामुळं क्लास चेंज केल्यामुळे निदान 64% मिळाले. आपोआप ग्रुप क्लिअर झाला. मला माहीत पण नव्हतं ग्रुप काय असतो ते लक्षात घ्या. बरं मग आता मुद्दा असा आहे, इम्प्रूव्हमेंट एक्झामचा निर्णय घेताना आई-वडिलांशी डिस्कशन करा. ऑफलाईनच्या क्लासेसवाल्या सरांशी डिस्कशन करा. तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे का ते बघा. परत ऑफलाईनला बसताना ते तुमची परत तेवढीच फी घेणार आहेत का ते बघा. ओके. येते का लक्षात? बरं जुलैमध्ये करणार असाल, नाही मी ठाम आहे, मला द्यायचीच आहे. तर या क्षणाला अभ्यासाला सुरुवात करा. सीईटीच्या रिझल्टची वाट बघू नका. ओके. आणि त्याचबरोबर इंग्लिश, सीएस हे सुद्धा करा. ॲक्चुअली खरं सांगू का? सीएस आणि आय-टी ज्यांचं आहे, ज्यांचं बायफोकल सब्जेक्ट आहे, त्यांचं ऑलरेडी ग्रुप क्लिअर आहे बाळांनो. तुम्ही या भानगडीत पडू नका. माझं सजेशन आहे तुम्हाला. नाही पण करायचंच असेल, तर या सीएस आणि आय-टी या सब्जेक्टची जोरात तयारी करा. तिथं स्कोर इम्प्रूव्ह करा. माझ्याकडे एक स्टुडंट आहे, मी तुम्हाला सांगतो.
200 पैकी सीएस मध्ये 199 मिळालेत. बरं, लास्ट इयरच्या स्टुडंटचं पण तेच आहे. त्याच्या अगोदरच्या स्टुडंटचं पण तेच आहे, की जेव्हा ही स्टुडंट 190 क्रॉस करतोय ना सीएसमध्ये किंवा आयटीमध्ये 95 वगैरे क्रॉस करतोय ना, तो कॉलेजचा टॉपरच बनतोय. आयटीचं नाही बरं का, आयटीमध्ये सगळेच पाडायचे चांगले मार्क. आता सीसीटीव्हीमुळे चांगले मार्क पडत नाहीयेत. रिॲलिटी आहे लक्षात घ्या. ओके. मी नाव घेत नाही. आमच्या वेळेस एक सेंटर नावाजलेलं असायचं. त्याचं नाव पण डॅश डॅश पॅटर्न म्हणून फेमस झालं होतं. सगळे टॉपर्स तिथलेच, सगळे तिथलेच. पण आता बघा सीसीटीव्ही पॅटर्न जसा लागू झालाय ना, तर तो जो काही रिजन आहे तो सगळ्यात खाली आहे रिझल्टमध्ये. ही शोकांतिका आहे लक्षात घ्या. शोकांतिका आहे. ओके. रिझल्ट विकत सुद्धा घेणारी राज्य आहेत भारतात म्हणूया आपण. नशीब आपलं महाराष्ट्र त्यात नसेल. नाहीये. पण आपल्याला ह्या गोष्टीमध्ये जास्त बोलायला नको. जाऊ दे म्हणूया आपण. पण मी आता सल्ला दिलाय. योग्य निर्णय तुम्ही घ्या. ऑल द बेस्ट.